नमस्कार. प्रगत महाराष्ट्र न्यूजच्या पॉडकास्ट 2 मध्ये आपले स्वागत. पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण पाहिले जुनी चिखलवाडी आणि पुनर्विकास यांचा इतिहास आणि त्यानंतर पुनर्विकासाकडे वाटचाल करत त्यांना काय काय त्रास सहन करावा लागला. आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत त्यांचा संघर्ष आणि सरकारी यंत्रणेचा वापर करत हा विकास जुनी चिखलवाडीच्या रहिवाशांसाठी होता की बिल्डरांसाठी. जुनी चिखलवाडीतील विकासक श्री राजेंद्र चतुर्वेदी यांच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्ध कायदेशीर न्यायालयीन लढा देणाऱ्या जुनी चिखलवाडी रहिवासी संघाच्या सभासदांना विकासक आणि म्हाडा यांनी संघमताने बेकायदेशीरित्या 95A ची नोटीस बजावली. या भाडेकरूंनी माननीय उच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागितली. विकासकाने सुमारे 200 बाउन्सर आणून रहिवाशांवर धाकदपटशा सुरू केला. रजनी महल येथील म्हाडाचे कार्यकारी अभियंता अतिरिक्त D2 श्री अनिल राठोड यांनी 95A च्या अंतर्गत मनमानी पद्धतीने नोटीस देऊन व बुलडोझर मागून रहिवाशांवर दबाव आणण्यासाठी ताडदेव पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विवेक शेंडे व त्यांचा फौजफाटा हाताशी घेऊन रहिवाशांना बळजबरीने घराबाहेर काढायला सुरुवात केली. येथील एक ज्येष्ठ नागरिक महिला श्रीमती उर्मिला उमेश शेलेकर वय वर्ष 65 वर्ष आपल्या 1 वर्षाच्या नातीसोबत एकट्याच घरात राहत होत्या. त्यावेळी रजनी महल तारदेवचे अभियंता श्री राठोड व अधिकारी श्रीमती सारिका पाटील यांनी सोबत आणलेल्या कामगारांनी श्रीमती शेलेकर यांच्या घरातील सामान बाहेर काढून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. या अचानक झालेल्या प्रकाराने श्रीमती शेर्लेकर या मानसिक तणावामुळे बेशुद्ध झाल्या. ताबडतोब त्यांना जवळच्या भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही रुग्णालयात उपचाराकरिता 4 दिवसांचा 1.5 ते 2 लाखांचा भुर्दंड श्रीमती शेर्लेकर यांना भोगावा लागला. म्हणजेच त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक फटका बसला व श्री राठोड बेदरकारपणे भाडेकरू यांना म्हणाले, हा माझ्या कामाचा भाग आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे हे रजनी महल येथील म्हाडा अधिकारी किती बेमुरवत बेफिकीर वृत्तीचे आहे यावरून स्पष्ट दिसत आहे. हे अधिकारी आणि विकासक यांच्यासाठी सर्वसामान्यांची घरे तोडणं हा एक खेळ असतो, पण सर्वसामान्यांना मात्र त्यांचे घर म्हणजे फक्त स्ट्रक्चर नसून एक भावना असते. पण या भावना शून्य माणसांना याचं काहीच घेणं देणं नाही हे यातून स्पष्ट दिसत आहे. या प्रकारानंतर पुन्हा समांतराच्या भाडेकरूंनी माननीय उच्च न्यायालयात या 95A विरुद्ध दाद मागितली. त्यावेळी सन्माननीय मुख्य न्यायाधीश यांनी भाडेकरूंना विचारणा केली की जर विकासक कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सुखसोयी देऊन चांगल्या पद्धतीने जर पुनर्वसन करत असेल तर तुम्हाला काही हरकत आहे का. त्यावर समांतराच्या वतीने वरिष्ठ वकील यांनी सदर विकासकाची पार्श्वभूमी चांगली नसून तो दिवाळखोर झाला असल्यामुळे त्याच्यावर कोणाचाच विश्वास नसल्याचे सांगून म्हाडा चाळीचे मालक असून म्हाडा जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे माननीय न्यायालयाला सांगितले. मग त्यावेळी सन्माननीय मुख्य न्यायाधीशांनी सर्वस्वी म्हाडाला जबाबदार ठरवून समांतराच्या भाडेकरूंसोबत त्रिपक्षीय करार करण्याचे आदेश दिले आणि मग सन 2022 मध्ये भाडेकरू, म्हाडा व विकासक असा त्रिपक्षीय करार न्यायालयात करण्यात आला आणि भाडेकरूंची संपूर्ण जबाबदारी म्हाडाने स्वीकारली. मुलांच्या शाळांचा प्रश्न असल्यामुळे जवळपास भाड्याने घरे घेण्याच्या प्रयत्नात रहिवाशी घरे खाली करू देण्याची प्रक्रिया करत असताना या चाळीतील एका घरातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती सत्यभामा नारकर वय वर्ष 83 वर्ष आणि त्यांचे कुटुंबीय एक दिवस घरात नसताना, घर कुलूप बंद असताना विकासकाच्या खाल्ल्या मिठाला जागणारा त्याचा इमानदार अभियंता सुनील सोहानी याने कामगारांना नारकर यांच्या घराच्या छपरावर चढवले, कौले काढायला लावून घरात प्रवेश करायला लावला आणि मग दरवाजा तोडून आतील सामान बाहेर फेकून देऊन त्याची विल्हेवाट लावली व घर तोडून टाकले. हा संपूर्ण प्रकार खूप गंभीर आहे. इकडे राहणारे भाडेकरू आणि रहिवासी जणू भारत पाकिस्तान LOC पार करून आलेले आतंकवादीच. त्याबद्दल घरातील सदस्यांनी नंतर ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवली आहे, पण अद्यापर्यंत त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. एखादे घर बंद दिसले की त्या घरातल्या माणसांच्या परतण्याची वाट न बघता ते घर तोडून टाकायचे ही जुलूम जबरदस्ती करण्यात हा विकासकाचा इमानी अभियंता
आणि सरकारी यंत्रणा वापरात अग्रेसर होता. पुढे त्याचे हे उद्योग चालूच राहिले. स्थानिक पोलीस ठाण्यात सुद्धा त्याच्या अशा अमानवी उद्योगांना अभय दिले गेले आणि त्याची हिंमत एवढी वाढली की आता पुनर्वसन इमारत उभी करून त्यात विकासकाच्या मर्जीतील भाडे करू राहायला गेले आहेत. तर समांतराच्या सभासदांना हा विकासकाचा इमानी अभियंता इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच अडवतो. आत असणाऱ्या श्री वेताळदेव मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जायला सुद्धा तो मज्जाव करतो. या सुनील सोहानीचा या इमारतीशी आणि इथल्या भाडेकरूंशी काय संबंध आहे, असे जुने चिखलवाडीतील पीडित कुटुंबाचे शासन आणि प्रशासन यांना प्रश्न विचारत आहे. लोकांना त्रास व मनस्ताप देण्याची एवढी हिंमत या विकासकाच्या अभियंतामध्ये आली कुठून? तर त्याचा मालक विकासक राजेंद्र चतुर्वेदी, म्हाडा रजनी महलचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची एकवटलेली शक्ती त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे, असे स्थानिक रहिवाशांचे आरोप आहेत. सन 2022 मध्ये येथील समांतराच्या रहिवाशांनी त्यांचे सर्व हक्क माननीय उच्च न्यायालयात अबाधित ठेवून घरे खाली करून वाडीचा पूर्ण भूखंड पुनर्विकासासाठी विकासकाच्या ताब्यात दिला. बांधकामाची प्रक्रिया सुरू असताना त्यात समांतराच्या सभासदांना अनेक त्रुटी, चुका, अनियमितता दिसून येत होत्या. त्रिपक्षीय करारानुसार कित्येक बाबी ह्या होत नव्हत्या. संपूर्ण प्लॉटच्या 15 ते 20% जागेवर हा 38 मजल्यांचा म्हणजेच उभी झोपडपट्टी असल्यासारखा पुनर्वसन इमारतीचा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे दिसून येत होते. पूर्वी येथे अस्तित्वात असलेल्या 2 पुरातन जागृत मंदिरांपैकी एकच श्री वेताळदेवाचे मंदिर, तेही तोडून छोटेसेच केले गेले. तर पूर्वी असणाऱ्या 2 खेळाच्या मैदानांपैकी एकाही मैदानाचा पत्ता नसल्याचे दिसून येत होते. त्यावेळी मालक म्हाडा यांच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयातील अधिकारी तसेच रजनी महल ताडदेव D2 येथील अधिकारी श्रीमती स्वाती आंग्रे व श्रीमती सारिका पाटील यांना वेळोवेळी सदर बाबी निदर्शनास आणून देण्यात येत होत्या, पण त्यावेळेस प्रत्येक वेळी या दुर्लक्ष करत होत्या. PAAA आणि CMO मध्ये दिल्याप्रमाणे जॉईंट इन्स्पेक्शन कमिटीची नेमणूक करून म्हाडाला त्रैमासिक रिपोर्ट देणे हे विकासकाला बंधनकारक होते, पण विकासकाने ते धुडकावून लावले. वारंवार समांतराच्या भाडेकरूंनी हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्या रिपोर्टची मागणी केली, पण रजनी महल येथील म्हाडा अधिकाऱ्यांनी येथेही आपला बेजबाबदारपणा दाखवला आणि विकासकाच्या बाजूने झुकते माप ठेवत राहिल्या. भविष्यात सर्व 228 भाडेकरूंची सोसायटी बनवण्याच्या विषयावर श्रीमती स्वाती आंग्रे यांच्याशी सल्लामसलत करून दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व 228 भाडेकरूंसोबत त्यांची एक सभा आयोजित करण्याचे ठरवले होते. त्या सभेसाठी श्रीमती स्वाती आंग्रे यांनी उपस्थित राहणार असल्याचे आगाऊ कळवले होते. त्या सभेचे फलकही बांधकाम सुरू असलेल्या पुनर्वसन इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच लावण्यात आले होते, पण प्रत्यक्षात मात्र श्रीमती स्वाती आंग्रे उपस्थित राहिल्या नाहीतच, पण त्याबद्दल काही कळवावे असे त्यांना वाटले नाही आणि सभासदांनी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तोही प्रतिसाद त्यांना दिला नाही किंवा स्वतःच्या अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त करावी असे वाटण्या एवढे साधे सौजन्यही त्यांच्याकडे नाही. रहिवाशांना मात्र 3.5 ते 4 तास तिष्ठत, ताटकळत आणि रखडत ठेवले असे निर्ढावलेले अधिकारी बसवले आहेत सरकारने म्हाडामध्ये. पुनर्विकास इमारत उभारली जात असताना विकासकाने वर्षाचा भाड्याचा धनादेश या भाडेकरूंना द्यावा असे करारनाम्यात ठरले होते. त्याप्रमाणे 3 धनादेश विकासकाने नियमित दिले, पण इमारत पूर्णपणे तयार झालेली नसताना ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026 या कालावधीचा 4था धनादेश मात्र विकासकाने बाउन्स केला आणि ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या 3 महिन्यांचे भाडेकरूंचे भाडे थकवले. त्या संदर्भात सतत 2-2 दिवसांनी भाडेकरू रजनी महल ताडदेव येथे खेपा घालत होते. त्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकही आहेत. त्यांना खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. या मलबार हिल विभागांचे घरांचे भाडे जास्त आहे. स्वतःच्या खिशातून घरभाडे करून आणि घर खर्च चालून औषध पाण्याचा खर्च पेलवत नव्हता.
म्हाडा अधिकाऱ्यांना त्याबद्दल लेखी निवेदन देखील देण्यात आले. म्हाडा अधिकारी उपमुख्य अभियंता परिमंडळ 2 चे श्री सूर्यवंशी यांनी भाडेकरूंची बाजू ऐकून घेऊन विकासक आणि भाडेकरूंची सुनावणी लावली. ठरल्याप्रमाणे भाडेकरू सुनावणीसाठी उपस्थित होते, पण विकासक आलाच नाही आणि गैरहजेरीचे कारण सुद्धा त्यांनी कळवले नाही. याचा अर्थ त्याने या अधिकाऱ्यांच्या पदाला, खुर्चीला किंमतच दिली नाही. तरीही म्हाडा अधिकारी दखल घेताना दिसत नव्हते. भाडेकरूंविषयी त्यांना काही पडलेलीच नाही असे दिसून येत होते. पीडित भाडेकरूने खूप आटापिटा करत सातत्याने स्वतःच्या हक्कासाठी पाठपुरावा करत विकासकाने नंतर ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या 5 महिन्यांचे भाड्याचे धनादेश दिले. मार्च आणि चालू एप्रिल महिन्याचे भाडे देणे अजूनही बाकी आहे. महत्वाची बाब अशी की ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2026 या 3 वर्षे 5 महिन्याच्या कालावधीत विकासकाने 38 मजली इमारत उभी केली. सन 2021 मध्ये या वाडीतील जुन्या चाळी अस्तित्वात असताना आणि समांतराचे रहिवासी त्या चाळीतील घरांमध्ये राहत असताना विकासकाने अस्तित्वात नसलेली 51 मजली इमारत त्या जागेवर दाखवून त्याच्या मर्जीतील भाडेकरूंना मनमर्जीप्रमाणे सदनिकांचे क्रमांक दिले. हे करत असताना समांतर संघाच्या सभासद असलेल्या आणि विकासकाच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्ध न्यायालयीन लढा देणाऱ्या भाडेकरूंना याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सदर प्रकाराबाबत समांतरच्या भाडेकरूंनी म्हाडा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अशी काही लॉटरी झालेलीच नाही असे उत्तर देऊन ताडदेव D2 च्या अधिकाऱ्यांनी भाडेकरूंची बोळवण केली. प्रत्यक्षात मात्र 38 मजली इमारत उभी राहिल्यानंतर तारदेव D2 च्या अधिकाऱ्यांनी इमारतीचे इन्स्पेक्शन करून विकासकाला NOC दिलेली नसतानाही फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात इमारतीला मुंबई महानगरपालिकेकडून OC प्राप्त झाले. दिनांक 4 मार्च 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन 2026 ला विकासकाच्या मर्जीतील भाडेकरूंना दिलेल्या राखीव सदनिकांच्या चाव्या वितरण करण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात म्हाडा तारदेव D2 चे अधिकारी जातीने उपस्थित असल्याचे दिसून आले. म्हणजेच तारदेव D2 अधिकाऱ्यांनी समांतर संघाच्या भाडेकरूंची खोटे बोलून त्यांना भूलतापा देऊन घोर फसवणूक केल्याचा आरोप हा स्थानिक रहिवासी करत आहेत. याचा अर्थ विकासकांना पाठबळ आणि भाडेकरूंचं वाटोळं ही म्हाडा D2 च्या अधिकाऱ्यांची नीती असल्याचे स्पष्ट दिसून येते. विकासकाने तर माननीय उच्च न्यायालयाचा पूर्णपणे अवमान केलेलाच आहे. पण सरकारी आस्थापना असलेल्या मुख्य कार्यालय वांद्रे आणि तारदेव रजनी महल D2 च्या जबाबदार म्हाडा अधिकाऱ्यांनी सुद्धा विकासकाच्या हातात हात घालून मनमानी कारभार करत इतर गोष्टी तसेच त्रिपक्षीय कराराच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचेही सुद्धा दिसून येते. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा हे स्वाती आंग्रे आणि रजनी महालचे चीफ इंजिनियर मानत नाही हे सिद्ध झाले. सदर जागा म्हाडाची आहे, प्रकल्पही म्हाडाचा आहे. माननीय उच्च न्यायालयात कन्सेंट टर्म्स फाईल करून म्हाडाने संपूर्ण जबाबदाऱ्या घेतल्या, पण प्रत्यक्षात मात्र सर्व बाबींकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. OC मिळाले तरी खालील बाबी म्हाडाने तपासून पाहिलेल्याच नाहीत. 1. सदनिकांचा कार्पेट एरिया बरोबर आहे का? 2. सदनिकांची दिशा व गुणवत्ता बरोबर आहे की नाही? 3. कार पार्किंग व इतर सुविधा आहेत की नाहीत? 4. अग्नी आणि जीव सुरक्षा बद्दलच्या बाबी तपासून पाहिलेल्या आहेत की नाही? फायर सर्टिफिकेट दाखला दिला तरी तो कुठलाही प्रात्यक्षिक न करता मॉक ड्रिल किंवा फायर टेंडर फिरून न पाहता विकासकाच्या आर्किटेक्टच्या पत्रावर विश्वास ठेवून दाखला देण्याची कार्यवाही केली आहे. 5. जरी OC मिळाली तरी पाणी, वीज, गॅस या सुविधा आहेत की नाही हे पाहणे गरजेचे आहे. 6. पोझिशन मिळेपर्यंत विकासकाने भाडेकरूंना भाडे हे दिलेच पाहिजे. 7. लॉटरीचा सुद्धा मुद्दा हा सोडवलेला नाही. या सर्व बाबी, सर्व प्रश्न म्हाडाने जबाबदारीने सोडवल्यानंतरच मग अलॉटमेंट लेटर दिले पाहिजे. या सर्व गोष्टी प्राथमिकतेने व्हायला हव्यात, त्या होताना दिसत नाही.
म्हणजेच म्हाडा स्वतः स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या झिडकावून न्यायालयाचा अवमान करत असल्याचे दिसून येते. स्वतःच पारित केलेले नियम कायदे यांचे म्हाडा अधिकारी सोयीनुसार बेदिक्कतपणे उल्लंघन करताना दिसून येते. आणि मग प्रश्न पडतो, म्हाडा हे नक्की कोणासाठी आहे? आज ही जुनी चिखलवाडीचे पीडित भाडेकरू त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे या खात्याचे मंत्री पण आहेत, आणि मराठीसाठी कैवारी म्हणून सतत लढा देणारे मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे या रहिवाशांना न्याय मिळवून देऊन त्यांना मदत करावी, त्यांना न्याय मिळावा असे आवाहन प्रगत महाराष्ट्र न्यूज जुन्या चिखलवाडीच्या रहिवाशांसाठी सर्व मराठी जनतेसाठी करत आहोत. त्याचबरोबर म्हाडाचे भ्रष्ट अधिकारी आणि असे ताडदेव रजनी महाल म्हाडा ऑफिसमध्ये बसणारे आणि मराठी माणसांवर बेकायदेशीर बिल्डरांच्या वृत्तीला पाठिंबा देणारे अधिकारी यांना चौकशी करून निलंबित करावे असेही आवाहन महाराष्ट्राचे स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रगत महाराष्ट्र न्यूज तर्फे आम्ही आवाहन करतो. लवकरच भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये असेच महाराष्ट्रामधील ज्वलंत विषय घेऊन. तर पाहत रहा प्रगत महाराष्ट्र न्यूज.